नमस्कार शेतकऱ्यांनो, सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे शेतकऱ्यांनो. तर तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी आणि पीएम किसान, खास करून पीएम किसान योजनेमध्ये आता जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे, खूप मोठे आणि महत्त्वाचे असे बदल आता याच्यात करण्यात आलेले. तुम्हाला सांगू शकतो की आता पुढचे हप्ते भेटण्यासाठी शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचे काम आहे याच्यामध्ये करावं लागणार आहे. जर कधी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर मला तर नाही वाटत की बऱ्याच काही शेतकऱ्यांना पुढचे हप्ते भेटेल की नाही, कारण की शेतकरी याच्यामध्ये खूप माहितीपूर्ण माहिती आपण घेऊन आलेलो आहे. कारण की खूप महत्त्वाचे असे अपडेट्स आहे की आता नवीन समोर आले. तुम्ही काल परवा एक आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये एक कम्युनिटी पोस्ट देखील केली होती. न्यूज 18 लोकमत ह्या मेन मुख्य एक चॅनलची, त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की महत्त्वाचे हे कामे केल्याशिवाय शेतकरी बांधवांना आता पुढील येणारे जे हप्ते ते त्यांना भेटणारच नाही शेतकऱ्यांनो. तर नमोच्या पाठोपाठ म्हणजेच की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसानच्या पाठोपाठ जी योजना आहे, नमो शेतकरी योजना जी महाराष्ट्र राबवण्यात येते, हिच्यात देखील खूप महत्त्वाचे असे बदल आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आले शेतकऱ्यांनो. तर याच्या संदर्भात आपण संपूर्ण काही माहिती जाणून घेणार की कोणते आता कामे शेतकरी बांधवांना करायचे आहे आणि ते कामे तुमचे केल्याच्या नंतर फिक्स तुम्हाला सांगू शकतो की न अडकळता तुमचे सर्व काही पैसे थेट तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट हस्तांतरित लाभ डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लगेचच येऊन जाईल शेतकऱ्यांनो. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र तुम्ही जर काही नवीन आले असेल तर पुढील पण असल्याचं महत्त्वाचे असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. आणि बरेच काही व्हिडिओ की लोक शेतकरी बांधव व्हिडिओ तर बघतात परंतु लाईक खूपच कमी लोक करत असतात. त्यांना माहिती चुकीची वाटते, काय वाटते काय माहीत, परंतु लाईक करतच नाही. तर नक्कीच सांगू शकतो की एक लाईक मात्र नक्कीच करून द्या शेतकऱ्यांनो, कारण की तुमचा एक लाईक पुढील आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेट करतो. तर व्हिडिओला लाईक करण्यासाठी कोणता पैसा वगैरे काहीच लागत नाही, तर लाईक मात्र नक्कीच करा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की खूप महत्त्वाचे असे बदल. आता सर्वात पहिले तुम्हाला मी पीएम किसान योजनेत जी कोणते बदल आहे आणि त्याच्यासाठी काय काय कागदपत्रांची गरज तुम्हाला पडताळणी करावी लागणार आहे. सर्वात पहिले आता जे महत्त्वाची न्यूज आता सध्याची सोशल मीडियावरती ट्रेंड करू लागली की शेतकरी बांधवांना विशिष्ट ओळखपत्र म्हणजे काय, अद्याप बरेच काही शेतकऱ्यांना हेच कळालं नाही. म्हणजे की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की सरळ म्हणायचं म्हणलं तर फार्मर युनिक आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. तर शेतकरी हे काय आहे नाही, तर तुम्हाला सांगू शकतो की तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करावं लागते. त्याच्यानंतर तुमचं एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तिथे निघून येतं आणि ते व्हेरीफाय झालं की सर्व योजनांशी तुमचं जेवढा पण डेटा आहे त्याच्यात तो संलग्न होतो. तर शेतकरी हेच आहे फार्मर युनिक कार्ड आणि शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. तर हे पहिल्यांदा काय होतं की नवीन रजिस्ट्रेशनवाल्या शेतकऱ्यांनाच त्याची गरज पडणार होतं, असं जे केंद्र सरकारचे त्याच्यात नियम लागू करण्यात आले होते. परंतु आता एक आजपासून किंवा एक महत्त्वाचे असे नियम नवीन आता लागू करण्यात आले. ते म्हणजेच की जेवढे पण लाभार्थी सर्व शेतकरी, तुम्ही जर काही जुने खातेदार असाल किंवा नवीन रजिस्ट्रेशन तुमचं झालं असेल, जुने नवे सर्व, त्यांना सर्वांना फार्मर युनिक आयडी कार्ड हे बनवणं खूप अनिवार्य आहे, खूप सर्वांसाठी कंपल्सरी आता केंद्र सरकारने हे करून टाकलेले. तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतं अगदी 2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचा जो पण मोबाईल नंबर त्या योजनेशी किंवा तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे म्हणजे की लिंक आहे, तो मोबाईल घेऊन तुम्ही हे सर्व काही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा मोबाईल हे सर्व काही घेऊन आणि ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन आहे त्या व्यक्तीला घेऊन थेट CSC सेंटरला जायचं आणि तिथे गेल्याच्या नंतर बराबर शेतकऱ्यांच्या झेरॉक्सच्या दुकानमध्ये तुमचं सर्व काही काम ते करून देईल आणि अगदी काही मिनिटाचं जे की शेतकरी बनव तुमचं एक फार्मर युनिक आयडी कार्ड बनवून तुमचं क्रिएट होऊन तुमच्या समोर येईल आणि तुमच्या हातात तो कागद येईल. तर शेतकरी हे झालं महत्त्वाचं असं मेन काम जे की फार्मर युनिक आयडी कार्ड. आता शेतकरी म्हणून हे नुसतं पीएम किसान योजनेसाठीच नाही, बल्कि नमो शेतकरी योजनेसाठी पण हेच कार्ड काढणे गरजेचं आहे. जर कधी हे कार्ड तुम्ही बनवले नाही तर पुढचे येणारे जे पैसे ते येणार नाही. आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना आपल्याला मागील हे देखील कमेंट्समध्ये हे विचारलं होतं की नमोचे पैसे 2,000 येणार का 3,000 येणार. तर याच्या संदर्भात तुम्हाला अगदी 2 मिनिटात तुम्हाला ही माहिती सांगतो. शेतकऱ्यांना 90% जास्तीत जास्त चान्सेस आहे की येणारे नमो शेतकरीचे योजनेचे जे पैसे ते हप्ता आहे ते 2,000 ऐवजी 3,000 रुपये तुम्हाला येणार आहे. एक कसं काय येणार आहे तुम्हाला याचं एक महत्त्वाचं एक कारण सांगतो. तुम्हाला सांगू शकतो की आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे की निवडणुकीच्या प्रचारात बऱ्याच काही सभेतून अशा घोषणा केल्या होत्या की जर कधी आमचं सरकार परत सत्तेत आलं तर सत्तेत आल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा मेन निर्णय आम्ही घेणार आहोत की नमो शेतकरीचे जे 2,000 रुपये दर 2 महिन्यावरून शेतकरी बांधवांना वितरण होते राज्य शासनाच्या माध्यमातून, त्याच्यात आम्ही वाढ करून 2 ऐवजी 3,000 रुपये आम्ही तिथे शेतकऱ्यांना देऊ आणि सगळं शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही पूर्णतः कर्जमुक्ती देऊ आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं घोषणा जे की देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. म्हणून मी बार व्हिडिओमध्ये सांगतो की नमो शेतकरीचे पैसे येणारे 2,000 ऐवजी 3,000 देखील इथे असू शकते. तर शेतकरी हे झालं महत्त्वाची एक माहिती होती शेतकरी, जे बऱ्याच काही शेतकरी बांधवांचे मागील काही व्हिडिओमध्ये कमेंट्स होते
आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती ही पण सांगू शकतो की आता बऱ्याच काही शेतकरी बांधवांना 2 ऐवजी 4,000 रुपये देखील आता PM किसान योजनेच्या माध्यमातून येणार आहे। ते कोणत्या शेतकऱ्यांना येणार हे देखील तुम्हाला मी सांगतो। तर शेतकऱ्यांनो हे एक महत्त्वाचा असा निर्णय आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकरी बांधवांना मागील जे की 17व्या हप्त्याचा, त्याचबरोबर 18व्या हप्त्याचा किंवा 16व्या हप्त्याचा लाभ तिथे भेटला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना मागील काही हप्त्यांचा जे की PM किसान योजनेअंतर्गत लाभ भेटला नव्हता, त्यांचे पैसे तिथे होल्डिंगला पडले होते, अशा सर्व शेतकरी बांधवांना आता की शेतकऱ्यांनो त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन झालंय किंवा ज्यांचं आता पुढील हप्त्याकरता ते पात्र ठरले, त्या राहिलेल्या सर्व हप्त्यांचे पैसे आता जे की PM किसान योजनेच्या माध्यमातून त्या निधीतून त्या शेतकऱ्यांना आता तिथे वितरण ते होणार आहे शेतकऱ्यांनो। तरी ज्या शेतकरी बांधवांना ते पैसे भेटले नव्हते त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही खूप अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे शेतकऱ्यांनो। त्यांना 2,000, 4,000 आणि काही शेतकऱ्यांना 6,000 रुपयापासून ते 8,000 रुपयापर्यंतचे देखील पैसे तिथे आता भेटणार आहे। कारण की शेतकऱ्यांना हा खूप महत्त्वाचा असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आता तिथे जाहीर करण्यात आलाय। तर शेतकऱ्यांनो ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी खुशखबर आहे। आता शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की PM किसान आणि नमो शेतकरीचे पुढचे पैसे येण्यासाठी काय काय अजून कामांची गरज आहे। कारण की शेतकऱ्यांनो आता याच्यामध्ये खूप नवीन नियम यांनी लागू केलेले आहे। आता बऱ्याच की शेतकऱ्यांचे लँड स्टेटस तिथे लँड सेलिंग स्टेटस जे आहे ते तिथे ॲक्टिव्ह होणार आहे। शेतकऱ्यांनो तिथे ॲक्टिव्हेट ते दाखवणार नाही। तर सर्वात पहिले CSC सेंटरला गेले तुमचं जे की PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन त्यांना लॉग इन करायला लावायचं आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं लँड सेलिंगचं जे स्टेटस आहे, तुमचं 7/12 सर्व काही तुमची नावावर आहे की नाही तुमची जमीन, ते सर्व काही तिथे चेकआउट करायला लावायचं शेतकऱ्यांनो। त्याचबरोबर तुमचं आधार सेलिंग, आता मेन सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न शेतकऱ्यांनो का मागील बऱ्याच काही हप्त्यांचे पैसे बऱ्याच काही शेतकऱ्यांनो याच्याचमुळे आले नाही, म्हणजेच की आधार सेलिंगमुळे बऱ्याच काही शेतकरीवानांचे आधार सेलिंग जे की त्यांच्या बँकेशी संलग्न नसतील, म्हणजेच की तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी एखाद्या वेळेस किंवा तुमच्या बँकेशी संलग्न नसतं शेतकऱ्यांनो, त्याची KYC तिथे झालेली नसती। तर सर्वात पहिले हेच काम तुम्ही करून घ्या, तुमच्या बँकेशी तुमचं आधार कार्ड संलग्न आहे की नाही, त्याची KYC तिथे अपडेट अप्रूव्हल आहे की नाही ते एकदा चेकआउट करून घ्या। नसतं ते पैसे होल्ड झाले की ते पैसे परत शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये येतच नाही, वरून त्यांच्या अकाउंटला येतात तर खरी, परंतु ते मध्येच तिथे होल्ड होऊन जातात। म्हणून तुमची KYC, आधार सेलिंग आणि लँड सेलिंग हे महत्त्वाचे 3 स्टेटस, मुख्य स्टेटस तिथे एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या। आता पुढील येणारे हप्ते कधी, तर शेतकरी याची तारीख आपण मागील पण व्हिडिओमध्ये सांगितली होती शेतकरी बांधवांना की कोणती तारीख आहे। तर शेतकऱ्यांनो पागलपूर बिहारमध्ये एक जे की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की एक कार्यक्रम आहे, नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक कार्यक्रम, म्हणजेच की त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे पागलपूर बिहारमध्ये शेतकऱ्यांनो, बिहारमधील पागलपूर या सिटीमध्ये। तर तिथे त्या दिवशी शेतकऱ्यांनो 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या 9.6 करोड शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जे की PM किसान योजनेअंतर्गत येणारा 19 हप्ता आहे, त्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि त्याच्याच पाठोपाठ तुम्हाला सविस्तर आणि 100% सांगू शकतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक ते 2,000 किंवा 3,000 रुपये 90% चान्सेसनुसार जे की शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये आहे, 1+ म्हणजे विचार केला असता तर 2+3 असे एकंदरीत 5,000 रुपयाची रक्कम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये तिथे ते वितरण होणार आहे 24 फेब्रुवारी 2025 रोजीच्या ह्या दिवशी शेतकऱ्यांनो। तर याचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं आणि जे म्हणजे जे सर्व काही कामे तुम्हाला मी सांगितले, लँड सेलिंग, आधार सेलिंग आणि KYC सर्व आता चेक करून घ्या। आणि तुमचं जर काही अद्याप तुम्ही फार्मर युनिक कार्ड तिथे बनवले नसेल तर नक्कीच एक क्रिएट करून घ्या, नसता तुमचे हप्ते तिथे येणार नाही। ते व्हेरिफिकेशन जर कधी झालं नसेल किंवा तुमचं अपडेट दाखवत नसेल तर तुम्हाला ते हप्त्यांचे पैसे तिथे भेटणार नाही। बऱ्याच काही शेतकऱ्यांना हेच महत्त्वाचे प्रॉब्लेम्स तिथे येणार आहे। तर शेतकऱ्यांनी हीच एक महत्त्वाची माहिती जे की नमो शेतकरी आणि PM किसान या योजनेसंदर्भातील होती। तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण असलेली माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। बरेच काही शेतकरी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।